हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. चला सुरुवात करूया गुंतण्या आतुर फिरुनीच्या तिसऱ्या भागाला. आणि हो, कथा आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. मी कशी विसरले की केतन ही गोष्ट लगेचच कशी मान्य करतील. तिच्या गालात उपहासात्मक हास्य पसरलेलं. नाही, कोणाला जाब विचारायला चालले मी, या हुशार पुरुष जातीला जी नेहमीच बायकांना फसवत आली आहे. तिनं ओठांचा कोपरा नाखुशीने दुमडला. नाही, मला वेगळा मार्ग वापरायला हवा. मला असं काहीतरी करायला हवं की केतन स्वतः येऊन मला बोलतील की त्यांच्याकडून काही चुकलंय. मला आता असं काहीतरी करायला हवं की त्यांच्या चुकीची जाणीव त्यांना स्वतःलाच व्हायला हवी. पण मला एक कळत नाही, कोणाला तरी 7 जन्मांसाठीचं वचन देऊन आयुष्यभर आपल्या सहचारिणीला सोबत राहायची स्वप्न दाखवून असं मध्येच कसं काय सोडावं वाटतं या पुरुषांना. म्हणजे तुम्हाला मध्येच भलतंच कोणीतरी आवडेल आणि आम्ही लगेचच एकतर तुम्हाला आयुष्यात ठेवण्यासाठी हातपाय जोडून विनंती करायची, तुमच्या मागं लागायचं, नाहीतर तुमचं आयुष्य तुम्हाला हवं तसं जगायला सोडून द्यायचं. का आम्ही अबला हतबल आहोत का? इमोशनल होऊन घर वाचवायचा प्रयत्न करतो म्हणून? आणि मग लग्नात घेतलेल्या 7 वचनांचं काय? ती वचनं फक्त काय आम्हीच पाळायची? आमचं लग्न देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं झालंय म्हणून आम्ही वन मॅन वुमन बनतो आणि तुम्हाला भलती ती आवडताच सरळ सगळ्याच गोष्टींचा विसर पडतो. भलत्याच तिच्यासाठी सोन्यासारखा संसार मोडायलाही तुम्ही लगेचच तयार. नाही, मी हे होऊ देणार नाही ना. मी इतर बायकांसारखी तुम्ही आयुष्यात राहावं यासाठी तुमच्या मागे लागेल की तुम्हाला हवं तसं वागायला मोकळं सोडेन ना. माझी महत्वाची जीवापाड जपलेली गोष्ट अशी सहजासहजी भलती सलतीच्या हातात आयतीच सोपवून देईल. आता मलाच असं काहीतरी करायला हवं की केतन माझ्यापासून दूर नाही झाले पाहिजेत, पण त्यांना स्वतःच्या चुकीची जाणीव होऊन त्यांनी उलट तिलाच सोडलं पाहिजे. आता तिचं मन पक्का निर्धार करत होतं. ती मनातल्या मनात त्याच गोष्टींचा विचार करत होती. केतन जेवण होताच बेडरूम मध्ये आलेला. पर्णिका सोबत बोलायचं होतं. तिचीच वाट पाहत होता तो. आता ती तिचं सगळं काम आवरून येणार. त्याला माहिती होतं. थोडा वेळ मोबाईल पहा, कुठं रील पहा, कुठं फेसबुक, असं करत करत तो वेळ घालवत होता. एक क्षणाला डोळ्यावर झोप येऊ लागलेली. मग त्याने वॉशरूम मध्ये जाऊन जरा तोंडावर पाणी मारलं आणि बाहेर आरशासमोर येऊन चेहरा पुसता पुसताच गाणं गुणगुणू लागला. हो आजकल तन्हा मैं कहा हूँ, साथ चलता कोई, उसकी हमें आदत होने की आदत हो गई, वो जो मिला है जब से उसकी सोबत हो गई, एक जरा मासूम से दिल की आफत हो गई. चेहरा पुसून झाला तसा त्याने हातातला टॉवेल तिथंच बेडवर टाकला आणि आता आरशासमोरील कंगवा उचलला आणि केसांचा भांग पाडू लागला. सुन ले जरा, सुन ले जरा, दिल ने कहा इतना बस मुझे पता है, आई एम इन लव. भांग पाडता पाडताच त्याचं गुणगुणणं चालू होता. तो अगदी सुरात गुणगुणत असताना एकदम थांबला, कारण आरशात त्याला पर्णिका आल्याचं दिसलेलं. ती रूम मध्ये येऊन त्यालाच एकटक पाहत होती. तिला असं अचानक आलेली पाहून त्याचं हृदय थांबलेलंच. एखादी चोरी पकडल्याची भावना त्याला आत्ताही झाली. तसा त्याने पटकन हातातला कंगवा बाजूला ठेवला आणि तिच्याकडे आला. आणि ती मात्र त्याला चकवा देऊन डायरेक्ट वॉशरूम मध्ये निघालेली. पण त्याने तिचा हात पकडला आणि तिला थांबवलं. हे पर्णी, आलीस तू? ऐक ना, आय एम सॉरी, पण अगं मला खरंच यायला जमणार नव्हतं तिथं. यू नो ना, आता हल्ली ऑफिसमध्ये प्रचंड वर्कलोड आहे. हवं तर येत्या संडेला जाऊ ना आपण तिथे, मस्त एन्जॉय करू. त्याने तिच्याशी बोलता बोलताच पाठमोऱ्या उभ्या तिच्या कमरेभोवती हातांचा विळखा घातला आणि तिला स्वतःकडे खेचत म्हणू लागला.
आणि तो अजूनही खोटच बोलतोय हे पाहून पर्णीचा राग मात्र आता अनावर होऊ लागला होता. शिवाय आत्ताचा त्याचा स्पर्श तिला अजिबात नकोसा वाटत होता. तिनं रागानं बस डोळे घट्ट मिटून घेतले. तिला आत्ताही प्रचंड राग येत होता, पण तिनं क्षणभर डोळे मिटलेले आणि मनात वाढू लागलेला राग कसा बसा कंट्रोल केलेला. पण त्याचा हात मात्र हटवण्यासाठी ती स्वतःला बिलकुल रोखू शकली नाही. पण त्यांच्याशी आता कसं वागायचंय ठरवले हे आठवून तिनं स्वतःला शांत केलं. पर्णी, तुझा विश्वास नाहीये का बसत माझ्यावर? अगं 1 मिनिट केतन, मी काही विचारलं का तुम्हाला? नाही ना? मग एवढं एक्सप्लेनेशन का देताय? नाही, पण म्हणजे मला असं वाटलं. काय वाटलं? तुम्ही माझ्यासोबत सारसबागेत आला नाही म्हणून मला राग येईल? असं बिलकुल नाहीये. हो, राग मला तेव्हा येईल जेव्हा माझी जागा तुम्ही इतर कोणाला तरी द्याल. अगं काय बोलतेस? मी असं का करेन? मी जस्ट सांगते आहे हो. आणि तुम्ही सारसबागेत गेला असला तरी काहीतरी कारण नक्कीच असेल, नाही का? तेव्हा ठीक आहे ना. हो, पण मी नाहीच गेलोय तिथं आज पर्णी. तो आताही खोटं बोललेला आणि पर्णीच्या गुगलीला क्लीन बोल्ड झालेला, पण तिनं ते त्याला जाणवू मात्र दिलं नाही. इट्स ओके केतन, माणूस एक्सप्लेनेशन तेव्हाच देऊ लागतो जेव्हा तो काहीतरी चुकलेला असतो. तुम्ही नाही ना चुकला, मग झालं तर. म्हणजे तू रागावली नाहीस ना? अजिबात नाही. आता फ्रेश होऊन येऊ? ती स्मित करत बोलली. होय, आणि थँक्स माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. ऑफकोर्स, मी नाही तर कोण विश्वास ठेवेल तुमच्यावर? बायको आहे मी तुमची केतन. आलेच म्हणत ती आत बाथरूममध्ये शिरली आणि तिनं दार लावून घेतलं. आत येऊन बेसिनचा नळ फुल सोडला आणि पुढच्या क्षणी तिने डोळे घट्ट मिटले. हो, पण मी नाहीच गेलो तिथं आज. त्याचं ते वाक्य तिच्या कानात अजूनही जसंच्या तसं घुमत होतं. केतन, खोटं बोलला आहात आज माझ्याशी. खूप वाईट वाटतंय हो. तुमच्याकडून मी याची कधीच अपेक्षा करत नव्हते. माझ्यासाठी माझे केतन म्हणजे वेगळे होते आजपर्यंत. मला नाही माहीत खोटं का बोलावं वाटतंय तुम्हाला. यामागे नेमकं काय कारण आहे, पण हे खूप वेदनादायक आहे. हो, तुम्ही असं काही वागत नसू दे ज्याने माझा तुमच्याबद्दलचा रिस्पेक्ट कमी होईल. तिनं स्वतःला कसं बसं सावरलं आणि तोंडावर भरपूर पाणी मारलं आणि फ्रेश होऊन बाहेर आली. केतन बेडवर आडवे होऊन मोबाईल पाहत होते. पर्णिकानं केस सोडून पुन्हा विचारले आणि केसांचा अंबाडा करू लागली. सोबतच तिचं स्वतःचा चेहरा आरशात निहाळणं चालू होतं. अनेक दिवसात स्वतःकडे लक्ष दिलं नसल्यामुळे तर चेहऱ्यावर थोडेफार टॅनिंगही झालेलं, ब्लॅकहेड्सही आलेले. आता गणपती येत होते, यावेळी मात्र फेशियल करूया आपण. आता स्वतःकडे लक्ष द्यायला हवं, ती मनाशीच ठरवत होती. त्याच विचारात ती बेडवर येऊन बसली आणि ब्लँकेट ओढून घेतलं. ती केतनला पाठ करून झोपली होती आणि तिचे डोळे मिटलेच होते. एवढ्यात क्षणाचाही विलंब न करता मोबाईल साईडला ठेवून तो तिच्याकडे आलेला. तिच्या ब्लँकेटमध्ये शिरत एकदम तो तिच्या जवळ आला आणि क्षणार्धात त्याच्या बाहुपाशांनी तिला इतक्यात वेढलेलंही. तिला अधिकाधिक जवळ खेचत तिच्या गालावर त्याचे ओठ अविरत आणि उत्कटपणे फिरू लागले आणि त्याचा तो गरम श्वास तिच्या गालाला जाणवला आणि त्याच्या मूडचीही तिला तत्क्षणी कल्पना आली. पण तिला आता हे सगळं अजिबात नको होतं. एरवी आता कुठे या सगळ्या गोष्टींना ती फील करू लागलेली, पण आजच सगळं असं तिच्या डोळ्यासमोर आलं असताना तिला त्याचा तो स्पर्शही नको वाटत होता. केतन, आज नको प्लीज, मी थकले. ए यार पर्णी, आय लव्ह यू ना, आय लव्ह यू सो मच. त्याने तिला तिचं न ऐकताच स्वतःकडे वळवलंही आणि थोडं जबरदस्तीनेच तिच्या ओठांवर ओठ टेकून तो तिच्यात हरवू लागला. आज केतन जरा जास्तच उत्तेजित झाल्यासारखा वाटत होता आणि पर्णिकाच्या मनात सारसबागेत पाहिलेलं चित्र अजूनही आठवून डोक्यात तिडीक जात होती. तिला निदान सध्या तरी काहीच फील होत नव्हतं की तिला त्याला हवं ते करू द्यावं वाटत होतं ना. तिची त्या क्षणाला तशी इच्छा होती. तिला त्यांच्या या वागण्याची एकदम चीडच आली. रागाच्या भरात तिनं त्याला जरा जोरानेच बाजूला ढकललं. काय करताय केतन? मी थकले आहे आज. एकदा सांगितलेलं कळत नाहीये? ती जरा चिडून बोलली आणि आता मात्र तोही चिडला. रागानेच तिच्यापासून जरा दूर जाऊन झोपला, ते तिला पाठ करूनच. तिनं डोळे मिटले. जे घडायला नको ते घडलेलं, पण तिची खरंच इच्छा नव्हती आणि तिला अशी जबरदस्ती केलेली आवडत नसायची.
कितीतरी वेळा तिनं त्याला समजावायचा प्रयत्न केलेला. तिला अशी जबरदस्ती केली की तिला तो दिवस आठवायचा जो तिने त्याच्यापासून आजपर्यंत लपवलेला. ती सांगू कशी शकत होती? आणि मग त्याने तिला स्वीकारलं असतं की नाही हेच सांगता आलं नसतं. आय एम सॉरी केतन, मी खरंच थकले. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. तिनं हळूवार त्याला हातावर हात ठेवून हलवलं, पण त्याने तिचा हात झटकला. ओके, तसंही तुझं नेहमीच आहे हे. माझंच चुकलं. इथून पुढे मीच तुझ्याजवळ येणार नाही. अहो केतन, असं का बोलताय? मी बोलले आहे तुम्हाला, असं एकदम जबरदस्ती नका ना करत जाऊ. मला कम्फर्टेबल नाही वाटत. जबरदस्ती? 1 मिनिट पर्णी, मी नवरा आहे तुझा, विसरतेस का तू? तू अशी वागत आहेस ना, पण लक्षात ठेव, यामुळेच एक दिवस तुला. केतन उठला आणि तिला पुढे बोलता बोलता थांबला. काय मग केतन, बोला ना, पुढे काय? तिने जरा स्पष्टच विचारलं, पण तो काही बोलला नाही आणि पुन्हा तिला पाठ करून झोपला. आणि तिला न सांगताच त्याच्या बोलण्याचा रोख समजला. तीही क्षणभर त्याला न्याहाळत राहिली, पण आता मात्र तो डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करत असावा. क्षणभर बसून तीही बेडवर आडवी झाली. आता मात्र तिच्या डोळ्यांवरची झोप गेलीच होती. तिच्या डोळ्यात आता पाणी भरलेलं. ती अशी का रिॲक्ट होते ह्याचं खरं कारण त्याला सांगूच शकली नव्हती आजपर्यंत. सगळं कसं मुद्दाम केल्यासारखं घडू लागलेलं. त्यांच्या घरात ती चांगली रमलेली आणि त्या दोघा नवरा बायकोंच्यात मात्र अजूनही तसं नातं नव्हतं झालं की दोघंही एकमेकांशी मोकळेपणाने बोलतील. तिला तो खूप आवडत होता, इव्हन पाहताच क्षणी आवडलेला. पण या गोष्टींच्या बाबतीत मात्र त्याने तिच्या कलेने घ्यावं असं तिला वाटायचं. कारण होता तिचा भूतकाळ जो तिला आठवूही नाही वाटायचा. तेव्हा ती US ला तिच्या बहिणीच्या मदतीसाठी गेली होती, कारण ती प्रेग्नंट होती. तिथं येऊन तिला 1च आठवडा झाला असेल. पर्णिकाची त्या रात्री गाढ झोप लागून गेली होती. मध्यरात्री अचानक कोणीतरी अंगावर आल्यासारखं आणि तिचे ओठ बंदिस्त केल्याचं तिला जाणवलं. तशी ती दचकून जागी झाली. डोळे उघडले तर रूममध्ये एकदम अंधार बुडूक आणि अंगावर कोणीतरी होतं आणि ते तिच्या शरीराशी लगट करत होतं. तिच्या सर्वांगाला स्पर्श करत तिला स्वतःकडे खेचत होतं. काय प्रकार आहे, कळणार कसं? रात्री झोपताना तिथं लावलेला 0 बल्ब तो मात्र आता जळतच नव्हता. आणि एवढ्या अंधारात नक्की कोण आहे अंगावर हेही समजायला मार्ग नव्हता. ती प्रचंड घाबरलेली त्याला शक्तीनिशी दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होती. कोण आहे इथं, कोण आहे? मोठ्या हिमतीने तिने त्याला ढकलण्याचा प्रयत्न करत म्हणाली. पण पुढच्या क्षणाला तिच्या तोंडावर हात ठेवल्याचं तिला जाणवलं आणि आता मात्र तिचा आवाज बाहेर पडूच शकत नव्हता. चाचपडत त्यावेळी त्याच्या हाताचं कळ तिला हाताला जाणवलं आणि तिच्या लक्षात आलं ते जीजू होते. जीजू! लक्षात येताच तिनं पूर्ण शक्तीने त्यांचा हात बाजूला केला. ओ माय गॉड, जीजू काय करताय तुम्ही इथे माझ्या रूममध्ये? हे चूक आहे. पर्णी, शांत बस. हे पर्णी, मला तू खूप आवडतेस आणि एकदा केल्यानं काही नाही होत ग. तो तिच्या आणखी जवळ यायचा प्रयत्न करत बोलत होता आणि ती त्याला ढकलत होती. अहो, तुम्हाला लाज नाही वाटत असं बोलायला? माझ्या ताईचे मिस्टर आहात तुम्ही. शी, तिच्या बाळाचे बाबा होणार आहात आणि हे काय करताय? तिला काही कळणार नाही, आय प्रॉमिस यू. काय तुम्हाला काय मी असली तसली मुलगी वाटते की जी आपल्याच बहिणीच्या आयुष्यात विष घालवेल? काहीतरी गैरसमज होतोय तुमचा जीजू. तुम्ही दूर व्हा माझ्यापासून प्लीज. हे पर्णी, गपगुमाने जे चाललंय ते चालू दे, नाहीतर माझ्या इतका कोणी वाईट नसेल. हे बघ, तुला हवं ते देईन मी, तू हात लावशील ती गोष्ट देईन मी. मला नको तुमचं काही, ते काही नाही. मी आत्ताच्या आत्ता जाऊन ताईला सांगते. ती असं म्हणत उठली आणि डोरकडे जाण्याचा प्रयत्न करणार तर तसं त्यांनी तिला पकडलं. दोघांची आता झटापटी चाललेली. घाबरल्यामुळे पर्णिकाला तिच्या संपूर्ण शक्तीचा वापरच करता येत नव्हता. ती त्याच्यापासून दूर व्हायचा प्रयत्न करत होती, पण तिला ते काही जमत नव्हतं. एवढ्यात त्याने तिला हिसका देऊन एका बाजूला घेतलं आणि तिच्या अंगावर असलेल्या नाईट शर्टची बटन्स एक हिसका देऊन एकाच दमात काढली. आता कशी जाशील तिच्या समोर? अशी जाशील? जा, बघू कशी जातेस. ते तिला चेतावणी देत म्हणाले आणि तिच्या समोर उभे राहिले. आता आपलं काही खरं नाही वाटून तिच्या अंगातली सगळी शक्ती संपुष्टात येते की काय असंच तिला वाटत होतं. ती थरथरू लागलेली. थोडा विचार करून ती कपाटाकडे धावली, पण त्यांनी पुन्हा तिला पकडलेलंच.
तिला जवळ ओढण्याचा त्याचा प्रयत्न आताही चालू होता. तिला आता प्रचंड चिड आली. तिने सरळ त्याच्या प्रायव्हेट पार्टवर गुडघा मारला आणि आता मात्र त्यांना प्रचंड वेदना झाल्या असाव्यात. तेव्हा कुठं ते बाजूला झाले. तिने त्याच क्षणाचा फायदा घेत दरवाजावरून लावलेला काढला आणि तशाच अवस्थेत बाहेर धावली ते तिच्या बहिणीच्या बेडरूम मध्ये. आजचा पार्ट इथंच संपलाय. पर्णिकाच्या आयुष्यातला हा भूतकाळ अजूनही तिनं केतनला सांगितलं नाहीये. त्यामुळे पर्णिकाला असं वाटतं की केतनने आपल्याला समजून घ्यावं. आता केतनला हे कधी समजेल का, किंवा केतन या एका गोष्टीमुळे तिला सोडेल का, बघूया पुढच्या भागात. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.